महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ठिकरे हे विधानसभेच्या निवडणुकीत उडालेले आहेत. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते ठिकरे उडाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचे संकेत तुम्ही दिले. भविष्य काय असेल महाविकास आघाडीचं ते सांगण्याचा प्रयत्न करताय हनुमंत पवार. मला आपल्याला विचारायचं आहे, खरं तर महाविकास आघाडीमध्ये खरोखर बिघाडी आहे की आता एकला चलोरेचाच पर्याय प्रत्येक राजकीय पक्षाकडे शिल्लक आहे महाविकास आघाडीच्या? हनुमंतजी. विशालजी, महाविकास आघाडीच्या अनुषंगानं जी आज उद्धवजींची मुलाखत झाली ती मी संपूर्ण ऐकली. आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बंधू आमचे नवनाथजी यांनी ती पूर्ण ऐकलेली नाही असं मला वाटते. त्या मुलाखतीमध्ये उद्धवजींनी या आता आलेल्या महायुतीच्या सरकारनं कशा खोट्या वल्गना केल्या, निवडणूक आयोगाला कसं हाताशी धरलं, मतदार याद्यांमध्ये कसा फ्रॉड केला, इथपासून या सरकारचं वाभाडं काढलेलं आहे. पक्ष कसे फोडले याच्यावर उद्धवजींनी अतिशय सविस्तर आणि आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. निवडणूक आयोगाला शेंदूर फासलेला धोंड्या असं उद्धवजींनी म्हणलेलं आहे. खरं म्हणजे मुलाखतीमधला हा सगळ्यात महत्वाचा भाग होता, त्याच्यावर चर्चा व्हायला हवी होती. पण असो, तुम्ही महाविकास आघाडीचं विचारताय तर हो, उद्धवजी असतील, नानाभाऊ पटोले साहेब असतील, वडेट्टीवारजी असतील की राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी असतील, आमच्या ज्या चुका झाल्या, जो समन्वयाचा अभाव झाला ते खुल्या दिलानं आम्ही मोकळ्या मनानं मान्य करून या सरकारचा पराभव करण्यासाठी आणि जनतेच्या न्यायालयामध्ये यांना खेचण्यासाठी आम्ही अजूनही सुसंघटित आणि ताकदीनं उभे आहोत. खरं म्हणजे याचा यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. शिवसेना पक्ष चोरला, नेते चोरले, राष्ट्रवादी पक्ष चोरला, नेते चोरले, निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, विधानसभेचा गैरवापर केला, या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी म्हणून आता महाविकास आघाडीतच काहीतरी बिघाडी आहे असे फुगे सोडायचे आणि आपले जे आपापसामधले भांडणं आहेत, उद्धवजींचं, नानाभाऊंचं, काँग्रेसचं, हर्षवर्धनजी सपकाळजी असतील, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब असतील, ह्यांचं जे व्हायचं ते होईल. पण महाराष्ट्रामध्ये आता सरकार म्हणून ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांनी संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे, ते तीन पक्ष काय करतात ह्याच्यावरची चर्चा महाराष्ट्राला जास्त गरजेची आहे. ते तीन पक्ष एकमेकाच्या शिड्या एकमेकांना पुरवतायत, एकमेकाची कागदपत्र माध्यमांना पुरवतायत, एकमेकांना मारामारी करण्यामध्ये, एकमेकांचे मंत्र्यांना आरोप करण्यामध्ये. एका मंत्र्याला तर घरी जावं लागलं यांच्या, एका मंत्र्यावर 13 आरोप झाले. आणि विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये जे आम्ही बघितलं की यांचे सुरेश धस साहेब यांच्यात सरकारवर आरोप करतायत, यांचे बबन लोणीकर साहेब यांच्यात सरकारचे वाबारे करतायत, यांचेच गोपीचंद पडळकर आमदार यांचंच सरकार एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला घालतंय असं सांगताय. त्यामुळे महाविकास आघाडीचं काय करायचं यासाठी महाविकास आघाडीचे नेते खंबीर आहेत. महायुतीनं आता आपण सरकार चालवताना किमान समन्वय असावा एवढी तरी खबरदारी घेतली तर महाराष्ट्रातल्या जनतेवर उपकार होतील. बरोबर आहे. याच मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. मात्र रेखा कोंडेजी, मी आपल्याकडे येईल. आज झालेल्या मुलाखतीनंतर मात्र अनेक मुद्दे अधोरेखित झाल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मात्र एका बाजूला महाविकास आघाडी की महायुती, त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जे कमावलं होतं ते गमावल्याचं देखील अधोरेखित करण्यात आलं. याला नेमकं कारणीभूत कोण?